जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। पाचोरा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दिनांक 27 नोव्हेंबर 2016 रोजी झाली होती। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अजय अहिरे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते व सोबत सदरची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने निवडून आल्याच्या 6 महिन्याच्या आत मुदतीत दाखल करावयाचे हमीपत्र लिहून दिले होते। मात्र लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर संजय गोहिल निवडून आले होते। गोहिल यांनी 6 महिन्याच्या मुदतीत जातीचे वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्यामुळे अजय अहिरे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दिनांक 7 सप्टेंबर 2018 रोजी विवाद अर्ज क्रमांक 18/2018 ने तक्रार दाखल केली असता त्यावर सुनावणी घेऊन समोर आलेले दस्तऐवज व पुरावे पाहता 6 महिन्याच्या मुदतीत जातीचे वैधता प्रमाणपत्र दाखल केले नसल्याचे सिद्ध झाल्यामुळे महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगर अधिनियम 1965 चे कलम 51(1)(b) प्रमाणे गोहिल यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावरून भूतलक्षी प्रभावाने अपात्र ठरविण्यात येत आहे, असा निर्णय जिल्हाधिकारी जळगाव किशोरराजे निंबाळकर यांनी दिनांक 23 जानेवारी 2019 रोजी दिला आहे। सदर निकालामुळे पाचोरा परिसरात खळबळ उडाली असून पुढे येऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसून येतील अशी चर्चा पाचोरा मतदारसंघात सुरू आहे। तक्रारदार अजय अहिरे यांच्या वतीने ॲडव्होकेट विश्वासराव भोसले व ॲडव्होकेट महेश देशमुख यांनी काम पाहिले। या निकालाचे जनतेकडून स्वागत केले जात आहे। यांची संपूर्ण माहिती माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली। यावेळी नगरपालिका गटनेते संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, नगरसेवक वासुदेव महाजन, विकास पाटील, भूषण वाघ, अशोक मोरे, तक्रारदार व पराभूत राष्ट्रवादी काँग्रेसचे ए.बी. अहिरे, सागर भोसले आदी उपस्थित होते। कालच जिल्हाधिकारी साहेब निंबाळकर साहेब यांनी ए.बी. अहिरे सरांनी केलेल्या अर्जावर निकाल दिलेला आहे आणि पाचोऱ्याचे नगराध्यक्ष पायउतार झालेले अशी प्रत आमच्या हाती आता आज मिळालेली आहे। गेल्या 2016 मध्ये झालेल्या सार्वत्रिक नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये ए.बी. अहिरे सर आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि शिवसेनेचे संजय गोहिल उमेदवार होते। त्या काळामध्ये संजय गोहिल हे निवडून आल्यानंतर आमचे उमेदवार पराभूत झाल्यानंतर 10 दिवसामध्ये आम्ही शिव नगरपरिषद, त्याचप्रमाणे जिल्हा निवडणूक अधिकारी, कलेक्टर साहेब, त्याचप्रमाणे जात पडताळणी यांच्याकडे यांचं पडताळणी त्यांचं जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र खोटं आहे अशा प्रकारची तक्रार करून आम्ही न्याय मागितलेला होता आणि तो न्याय आज आम्हाला उशिरा का होईना मिळालेला आहे। गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही सातत्य ठेवून त्यांचा जात पडताळणीचा दाखला कसा खोटा आहे या प्रकारे मागास कक्ष आपलं जात पडताळणी समितीकडे आमचं अपील पेंडिंग होतं आणि त्यामध्ये ॲडव्होकेट महेश देशमुख यांनी काम पाहिलं आणि बऱ्याच तारखेला 25ची नोटीस त्यांना मिळालेली होती। त्यावेळेला देखील आम्हाला त्यात निकालाची आम्हाला अपेक्षा होती की आपल्या बाजूने निकाल लागेल, परंतु त्यावेळेला जे जात पडताळणी समितीचे प्रमुख होते त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून आमदारांनी दबाव आणून वेगळ्या पद्धतीने त्यांना एलक्यू देखील केला आणि वेगळ्या पद्धतीने त्यांना अधिकाऱ्यांना अँटी करप्शनकडे तक्रारी वगैरे करून त्यांना दबावाखाली ठेवून त्यावेळेला निकाल आमच्या विरोधात गेला। परंतु आम्हाला खात्री होती की हा निकाल आपल्या बाजूनेच लागेल आणि म्हणून आम्ही परत कागदपत्रांचा पाठपुरावा करून ते आमचं निकाल आमच्या बाजूने नाही लागला म्हणून आम्ही हायकोर्टात ते दाखल केलेलं आहे आणि ते प्रोसेस सुरू आहे। त्याचप्रमाणे मधल्या काळात शासनाने जेव्हा निर्णय घेतला की पडताळणी समितीच्या जे निवडून आले असतील त्यांची वेळेत जर पडताळणी समितीकडे दाखल झाले नसतील किंवा जिथे निवडून आले असतील तिथे दाखल झाले नसतील तर त्यांना पायउतार करावं आणि म्हणून आम्ही पुनश्च कलेक्टर साहेबांकडे एक नवीन अपील परत पुन्हा दाखल केला आणि त्या बेसवर आम्हाला त्यांनी मुदतीत व्हॅलिडिटी सादर केल्यामुळे त्यांना पायउतार व्हावा लागला आणि आमच्या राष्ट्रवादीचे सर्व नगराध्यक्ष नगरसेवक तक्रारदार ए.बी. अहिरे सर आणि आमचे राष्ट्रवादी सर्व नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते या निर्णयामुळे खुश झालेले आहेत की आपल्याला उशिरा का होणार न्याय मिळालेला आहे। निवडणुकीत अनेक प्रयत्न करून वेगवेगळ्या पद्धतीने ते निवडून आलेले होते आणि त्यांचा जात पडताळणीचा दाखला देखील खोटा होता। यावर एक पायउतार झाल्यामुळे आमच्या सर्व नगरसेवकांना आनंद झालेला आहे।